नमस्कार मित्रांनो, गेल्या शुक्रवारी कांद्यावर निर्यात बंदी लागली आणि कांद्याचे भाव 4,000 वरून 1,500-2,000 हजारापर्यंत आले। त्याच्याबरोबर इथेनॉलवर बंदी आली, म्हणजे इथेनॉल निर्मितीला बंदी आली। तसंच सोयाबीन, कापूस आणि दूध आणि इतर आणखी शेतमालातील डाळवर्गीय पिकं असतील यांचे सगळ्यांचेच भाव अगोदर पडलेले होते। दुधाचं तर फारच बट्ट्याबोळ झालेला आहे। परंतु ह्या 8 दिवसात मीडियामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनं केले, मागण्या केल्या खासदारांकडे, आमदारांकडे, परंतु कोणीही याबद्दल कुठलाही सकारात्मक निर्णय म्हणजे निर्यात बंदी उठवण्याबद्दल, इथेनॉल निर्मिती करण्याबद्दल कोणीही निर्णय घेतला नाही। विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, तिकडं दिल्लीला संसदेचं अधिवेशन चालू आहे, परंतु कोणीही आवाज उठवला नाही। लोकांनी वारंवार मागणी करून सुद्धा वाटाण्याच्या अक्षदाया शेतकऱ्यांच्या तोंडाला दिल्या गेलेल्या आहे, पानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली गेलेली आहे। अशा परिस्थितीत आपण सर्व शेतकऱ्यांनी वास्तविक ह्याबद्दल व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा इतर अन्य मीडियाची जी साधनं असतील याच्यावर बोललं पाहिजे। कारण सोशल मीडिया हाच आत्ताच्या घडीला एक चांगलं शेतकऱ्यांची बाजू मांडून ठेवणारा किंवा शेतकऱ्यांचा विचार, शेतकऱ्यांचं मागणी जनतेपर्यंत किंवा सरकारपर्यंत मांडणारा एकमेव सध्या पर्याय बाकी राहिलेला आहे। जे मेन स्ट्रीम मीडिया आहे किंवा मुख्य प्रवाहातलं मीडिया, आपण जे चॅनल बघतो म्हणजे टी व्हीवरचे, हे शेतकऱ्यांची बातमी फक्त त्यांचा TRP वाढवण्यासाठी फक्त 1-2 दिवस लावून धरतात। त्याच्यापुढं हे हा मुद्दा झाकून ठेवतात, दुसरंच काहीतरी, हा अमका बोलला, तो तमका बोलला, याने असं केलं, त्याने तसं केलं, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, अशा बालिश गोष्टी, बाष्कळ गप्पा मारण्यात हे मीडिया वेळ घालत असते। म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर हा मुद्दा लावून धरला पाहिजे आणि आपल्या भागातले जे खासदार, आमदार असतील, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, यांना याच्याबद्दल जाब विचारला पाहिजे। विरोधकांना याच्यासाठी विचारलं पाहिजे की त्यांनी आपला मुद्दा संसदेत किंवा विधानसभेत उचलून धरला पाहिजे, लावून धरला पाहिजे। आणि जे सत्ताधारी आहेत त्यांनी आपला प्रश्न सोडवला पाहिजे। कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे, इथेनॉल निर्मिती झाली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळेल। दुधाला एकदम म्हणजे मातीमोल पाण्यासारखा भाव मिळत आहे। दूध उत्पादकांची अवस्था म्हणजे एकदम भयंकर झालेली आहे, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही आहे। म्हणजे एकूण सगळ्याच शेतकऱ्यांची अवस्था ही फार दयनीय झाली आहे। कुठल्या शेतमालाला भाव नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुका आहे, त्या निवडणुका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्याचा एक कलमी कार्यक्रम चालू केलेला आहे। ह्या गोष्टीला आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे। आपण शेतकरी म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, त्याचे परिणाम आपण भोगत आहोत। आपण कांद्याकडे लक्ष दिलं नाही, आपण ऊसाकडे लक्ष दिलं नाही, आपण आपल्या गाईच्या दुधाकडे लक्ष दिलं नाही, आपण सोयाबीनकडे लक्ष दिलं नाही, आपण कापसाकडे लक्ष दिलं नाही, आपण आपल्या कुठल्याच शेतमालाकडे लक्ष दिलं नाही। आपण लक्ष दिलं कमळाकडे आणि या कमळानं आपल्याला आपला घात केला। आपल्या पिकाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं, कांद्याकडं, आपल्या शेतमालाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या आपल्या गावात ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव करा, सरकारवर दबाव आणा, ग्रामसभा बोलवा, शेतकऱ्यांचा आवाज याच्या माध्यमातून, हा ग्रामसभा हा सर्वात मोठा मार्ग आहे जनतेचा आवाज पोहोचवणारा। ह्याच्यातून सरकारवर दबाव निर्माण होईल। त्याच्यानंतर सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री आणखी अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी असं सांगितलं होतं शुक्रवारीच की आम्ही याच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेतो, परंतु कोणीही सकारात्मक निर्णय घेतला नाही। आम्ही दिल्लीला जातो, आम्ही इकडे जातो, अशा थापा फक्त शेतकऱ्यांना सांगितल्या यांनी, परंतु कोणीच काही केलं नाही। 2 दिवसापूर्वी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा हे मध्य प्रदेशमध्ये गेलेले होते। तिथं नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याबरोबर त्यांनी फोटो काढले, परंतु आपल्या प्रश्नांबद्दल त्यांनी कुठलाही शब्द काढलेला नाही। कांदा आणि इतर प्रश्नांबद्दल त्यांनी मूग गिळून गप्प बसले। भारती पवार या नाशिक जिल्ह्यातल्या खासदार आहे, केंद्रीय मंत्री असताना त्यांना फोन केले होते, पियुष गोयल यांना फोन केला होता, त्याच्यानंतर सदाशिव लोखंडे यांना फोन केला होता, हेमंत गोडसे यांना फोन केला होता। आम्ही याच्याबद्दल निर्णय घेतो, सरकारला जाब विचारतो, सरकारला याच्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यायला लावतो अशी मला त्यांनी माहिती दिली होती, परंतु कोणीही
संसदेत किंवा इतर मार्गातून ह्याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कुठलीही सकारात्मक चर्चा किंवा सकारात्मक निर्णय आजपर्यंत तरी आलेला नाही शेतकऱ्यांच्या बाजूने. म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांनी कांद्यावर लक्ष दिलं पाहिजे, कमळावर नाही. ऊसावर लक्ष दिलं पाहिजे, कमळावर नाही. आपल्या गाईच्या दुधावर लक्ष दिलं पाहिजे, कमळावर नाही. आपल्या सोयाबीनवर लक्ष दिलं पाहिजे, कमळावर नाही. आणि आपल्या कापसावर लक्ष दिलं पाहिजे, आपल्या धानावर लक्ष दिलं पाहिजे, कमळावर नाही. आपण आपल्या ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळं आपल्यावर ही वेळ आलेली आहे. आपले 3-3 वखत कांद्याचे भाव गेल्या वेळा 3 महिन्यात पाडले. गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी अक्षरशः 21 वेळा कांद्याचे भाव पाडण्यासाठी कांद्यावर निर्यात बंदी, आयात, परत शुल्क लावले, कांद्याला निर्यातीवर शुल्क लावणे, अशा प्रकारचे प्रयत्न करून कांद्याचे भाव पाडले. आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 लोकसभा मतदारसंघ असे आहे की जिथं कांद्याचा शेती केली जाते. कांद्याच्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. त्याच्यामुळं ह्या लोकसभेच्या मतदारसंघांवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर दबाव टाकला तर मोठा परिणाम येणाऱ्या काळात होऊ शकतो. आपल्या बाजूने निर्णय होऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 50 ते 60 मतदारसंघांपेक्षा जास्त मतदारसंघ हे कांदा उत्पादकाच्या पट्ट्यामध्ये येतात, जे की विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघांवर भाजपची किंवा सत्ताधारी जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी असन अजितदादांचा, एकनाथ शिंदेंचा गट असन, यांना आपण जेरीस आणू शकतो. ह्या मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या जवळजवळ म्हणजे 1/3 मतदारसंघांवर विधानसभेच्या आपण प्रभाव पाडू शकतो. कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी. म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याच्याबद्दल जर आपापल्या मतदारसंघातल्या आमदारांना आणि खासदारांना जा विचारला तर ते याच्याबद्दल नक्की निर्णय घेतील. माझी तर अशी मागणी आहे, नाफेडच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सरकार खरेदी करू शकतं, नाफेड NCCFच्या माध्यमातून. परंतु ती खरेदी आता फक्त 1,500 ते 2,000 रुपयाच्या दरम्यान होऊ शकते. परंतु आपला मूळ भाव कोणता होता तर 4,000 रुपये सरासरी कांद्याचे भाव जात होते. आणि उच्चांकी भाव हा 4,700 पर्यंत होता, 4,500 पर्यंत होता. सरासरी दर 4,000 होता. जर सरकारला नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर सरकारने खरेदी ही 4,000 रुपये भावाने प्रति क्विंटल भावाने केली पाहिजे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना फक्त 24 तासातच पेमेंट मिळालं पाहिजे. 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना असा NCCF आणि नाफेड शेतकऱ्यांना पेमेंट करायला वेळ घालते. त्याच्यानंतर कुठलाही लिमिट त्याच्यावर लावलं नाही पाहिजे. शेतकरी जितका कांदा किंवा शेतमाल जो नाफेडच्या माध्यमातून घेतला जाणार आहे, विशेष करून कांदा, तो सर्व कांदा सरकारने घेतला पाहिजे किंवा खरेदी केली पाहिजे. कारण सरकार काय करणार, नाफेडमार्फत खरेदी करणार. परंतु ती खरेदी जी करतं ते फक्त चांगला माल खरेदी करतं. चांगला कलर असलेला, चांगला साईज असलेला कांदाच खरेदी करतं. परंतु सर्व माल शेतकऱ्यांचा नाफेडने खरेदी केला पाहिजे. जितका काही माल शेतकरी नाफेडमध्ये आणतील तो सर्व माल शेतकऱ्यांचा नाफेडने खरेदी केला पाहिजे. कारण मग उरलेला माल आपण घेऊन कुठं जाणार. म्हणून सर्व माल शेतकऱ्यांचा खरेदी केला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा 24 तासात पेमेंट झालं पाहिजे. आणि भावसुद्धा योग्य म्हणजे रातचा भाव जो आहे आपला 4,000 रुपये हा शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे. कारण येणाऱ्या काळात 2 दिवसात निर्णय जर झाला तर असाच होणार आहे की नाफेडच्या माध्यमातून आम्ही खरेदी करतो असं केंद्र सरकार सांगणार आणि काहीतरी एक आकडा सांगणार की इतक्या टन खरेदी आम्ही करतो आणि त्याचे भाव 2,000च्या आसपास असतील आणि पेमेंट येण्याला 1 महिना वेळ जातो. ही चुकीची गोष्ट आहे. सरकार मार्केट कमिटीतून सांगतं की 24 तासात पेमेंट करा. मग सरकारने सुद्धा वेळेवर पेमेंट केलं पाहिजे, 24 तासाच्या आत पेमेंट केलं पाहिजे.